नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, नेहमीप्रमाणे गणितासंबंधी अत्यंत महत्त्वाचा एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलोय. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, वर्गसंख्या आणि वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट या संबंधी अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. मला माहिती मित्रांनो, आजच्या व्हिडिओतली जी माहिती मी तुम्हाला देईल ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती महत्त्वाची होती की नाही हे मात्र व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे. तर चला मित्रांनो, वेळ अजिबात वाया घालवणार नाही, पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून सबस्क्राइब करायचं राहून गेला असेल ना, तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राइब करून ठेवा. कारण तुम्हाला माहिती मित्रांनो, आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं, हसत खेळत समजावून दिले जातं मित्रांनो. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. समजून घेऊया वर्गमूळ आणि वर्गसंख्या या संबंधीची अत्यंत महत्त्वाची माहिती. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा समजून घेऊ ते म्हणजे 25चा वर्ग जर केला तर उत्तर येतं 625. म्हणजेच मित्रांनो, लक्षात घ्या, हे 625 जे आहे ही झाली वर्गसंख्या, ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ही वर्गसंख्या आहे. ही जी वर्गसंख्या आहे हिचं वर्गमूळ आहे 25. आलं लक्षात? वर्गमूळ कशाला म्हणायचं आणि वर्गसंख्या कशाला म्हणायचं लक्षात आलं तुमच्या. आता हे 625चं वर्गमूळ 25 आणि 25चा वर्ग 625. आलं लक्षात? आता महत्त्वाची गोष्ट, जी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, ती तुमच्या वहीत सुद्धा लिहून घ्यायची. कारण मित्रांनो, जनरली ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. यातली सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हाही तुम्ही एखाद्या संख्येचा वर्ग करतात आणि तुम्हाला जी वर्गसंख्या मिळते, ह्या वर्गसंख्येची डिजिटल सम म्हणजे बेरीज, डिजिटल सम ही नेहमी 1, 4, 7 किंवा 9 हीच असते, यापेक्षा वेगळी नसते. आता तुम्ही म्हणाल हे डिजिटल सम काय प्रकार आहे हे सांगा पहिले. तर मित्रांनो, डिजिटल सम कशाला म्हणायचं ते लक्षात घेऊ. समजा मी एक संख्या घेतली, काय 5409 ही संख्या घेतली, 5409. या संख्येतील अंकांची बेरीज करा. 5 + 4 + 0 + 9 किती आली? 5 आणि 4 9 9 18 आली ना. जी बेरीज आली, जे उत्तर आलं, त्या उत्तराची पुन्हा बेरीज करायची. असं कुठपर्यंत जायचं? जोपर्यंत तुम्हाला एक अंकी उत्तर मिळत नाही तोपर्यंत. तुम्ही पहिल्यांदा याची बेरीज केली, बेरीज केल्यानंतर उत्तर आलं 2 अंकी. मग 2 अंकी नको आहे आपल्याला, 1 अंकी पाहिजे. याची पुन्हा बेरीज करा. मग 1 + 8 = 9. 1 अंकी उत्तर आलं ना. मग 5409 ची डिजिटल सम आहे 9. आलं लक्षात? आता डिजिटल सम म्हणजे काय? जे संख्येतील अंकांची बेरीज करा, बेरीज केल्यानंतर उत्तर तुमचं 1 अंकी आलं पाहिजे. उत्तर 1 अंकी जर आलं नाही तर जे उत्तर आलंय त्याची पुन्हा बेरीज करा, त्यातल्या अंकांची पुन्हा बेरीज करा. उत्तर 1 अंकी आलं की दिलेल्या संख्येची ती डिजिटल सम असते. आलं लक्षात? आणि मी सांगितलं काय, कोणतीही वर्गसंख्या घ्या, त्या वर्गसंख्येची डिजिटल सम ही 1 4 7 9 असते. यापेक्षा वेगळी डिजिटल सम आली तर ती वर्गसंख्या नसते. आलं लक्षात मित्रांनो? वर्गसंख्या कशी ओळखायची त्यासाठी तुम्हाला डिजिटल सम याचा खूप जास्त उपयोग होणार आहे. मग आता 625 ही वर्गसंख्या आहे का? आता ती माहिती म्हणून ठीक आहे, परंतु 625 ही वर्गसंख्या आहे का कशी ओळखायची? त्याची डिजिटल सम काढा. 5 आणि 6 11 होतात, 12 13, उत्तर आलं 13. 2 अंकी नको, अजून करा बेरीज एकदा. कशी होणार? 1 + 3 = 4. डिजिटल सम किती आली? 625 ची डिजिटल सम 4 आली ना. याचा अर्थ 625 ही वर्गसंख्या असणार. कारण वर्गसंख्येची डिजिटल सम ही एकतर 1 येते किंवा 4 येते किंवा 7 येते किंवा 9 येते. ती वर्गसंख्या असू शकते हे आपल्याला कळतं.
पण याच्यापेक्षा वेगळी डिजिटल सम जर आली मग मात्र 100% ती वर्गसंख्या नसते. उदाहरणार्थ 6 4 10 आणि 1 11 आणि 3 11 आणि 3 14 याची डिजिटल सम 14 येते. बरोबर. 6 4 10 11 12 13 14 डिजिटल सम 14 आली की नाही. आता 14 नको, एक अंकी पाहिजे. मग 4 अधिक 1 होईल 5 आली डिजिटल सम. याची डिजिटल सम 5 आली याचा अर्थ ही वर्गसंख्या 100% नाही. वर्गसंख्या होण्यासाठी जे डिजिटल सम ही 1 4 7 9 आली पाहिजे. याची डिजिटल सम 9 आली की नाही. आली ना. मग ही वर्गसंख्या आहे का. असू शकते. वर्गसंख्या असू शकते पण असेलच याची गॅरंटी नाही. पण वर्गसंख्या नाहीच हे सांगण्यासाठी मात्र डिजिटल समचा तुम्हाला उपयोग होईल. तो कसा उपयोग होईल ना, उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपोआप. तर लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही वर्गसंख्येची डिजिटल सम ही एकतर 1 असते किंवा 4 असते, 7 असते किंवा 9 असते. हे लक्षात राहू द्या. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही. उदाहरण घेताना तुमच्या लक्षात येऊनच जाईल. दुसरी महत्त्वाची माहिती कोणती आहे ना, ती आता समजून घेऊ. समजा मित्रांनो मी 9चा वर्ग केला त्याचं उत्तर येतं 81. बरोबर. पण मी वर्ग करणार आहे 0.9चा याचा वर्ग करणार आहे. मग याचं उत्तर किती. तर लक्षात ठेवा मित्रांनो, उत्तर पुन्हा उत्तरामध्ये 81 असणारच आहे. फक्त उत्तरामध्ये दशांश चिन्ह द्यायचं बाकी आहे. मग ते दशांश चिन्ह कसं द्यायचं. तर ज्या संख्येचा वर्ग केला त्यामध्ये किती दशांश स्थळं सोडलेली बघा. यामध्ये 1 दशांश स्थळ सोडलंय ना. मग त्याचा वर्ग करताना 2 दशांश स्थळ सोडायची. म्हणजे इथं 1 2 इथं दशांश स्थळ सोडलं आणि मग 0 दिला. याचा वर्ग झाला हा. आलं लक्षात. वर्ग करताना दशांश स्थळ दुप्पट होतात. हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. याचा उपयोग कुठे होईल. समजा उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला एखादी संख्या अशी दिली आणि विचारलं सांगितलं की ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे काय. तर ही पूर्ण वर्ग संख्या नसणार. त्याचं कारण वर्गसंख्येमध्ये दशांश स्थळ एकटं कधीच येऊ शकत नाही. कारण दशांश स्थळ हे नेहमी 2 2च्या पटीतच येतील. 1 दशांश स्थळ सोडलं तर 2 येतील. 2 दशांश स्थळ सोडली तर 4 येतील. वर्गसंख्येमध्ये दशांश स्थळ हे नेहमी 2 2च्या गटाने येतात, 2च्या पटीत येतात. इथं एकच दशांश स्थळ सोडले याचा अर्थ ही वर्गसंख्या नसणार. दुसरी महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. काय. वर्गसंख्येमध्ये दशांश स्थळ हे नेहमी 2 2च्या पटीत असतात, 2 2च्या गटाने असतात. एकतर 2 असतात किंवा 4 असतात, 6 असतात, 8 असतात, 10 असतात. अशा पद्धतीने. आलं लक्षात. आणि त्याच्या उलट गेलं तर समजा 0.0625 याचं वर्गमूळ किती मग. तर 625चं वर्गमूळ तुम्हाला माहिती आहे 25 आहे. बरोबर. पण इथं 4 दशांश स्थळ सोडली मग वर्गमूळ काढताना याचं वर्गमूळ काढताना दशांश स्थळ निम्मे होतील. वर्ग करताना दुप्पट होतात. वर्गमूळ काढताना निम्मे होतील. म्हणजे इथं 4 दशांश स्थळ सोडली इथं 2 सोडा आणि दशांश चिन्ह द्या. अशा पद्धतीने. म्हणजे याचा वर्ग असणार आहे 0.0625. येतंय लक्षात मित्रांनो. दुसरी महत्त्वाची माहिती सांगितली मी. अजून काही महत्त्वाची माहिती आहे. ती सर्व महत्त्वाची माहिती समजून घेऊ आणि मग त्यावर आधारित प्रश्न कसे येतात ना ते समजून घेऊ. प्रश्न घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आजचा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे. चला मित्रांनो, तिसरी महत्त्वाची माहिती ती म्हणजे काय. तर तुम्ही इथं समजा 15चा वर्ग केला. 15चा वर्ग केला तर उत्तर येईल 225. बरोबर की नाही. 15चा वर्ग आहे 225. किंवा तुम्ही 21चा वर्ग केला. 21चा वर्ग केला तर त्याचं उत्तर येतं 441. बरोबर की नाही. म्हणजे 21 गुणिले 21 केलं की 441 उत्तर येतं. तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग करा. कोणतीही संख्या घ्या. इथं कोणतीही संख्या घ्या. तिचा वर्ग केल्यानंतर जे उत्तर येतं ना त्या उत्तराच्या एककाला, एकक जो असतो त्या एककामध्ये 2 3 7 आणि 8 कधीही येत नाही. अत्यंत महत्त्वाची ट्रिक आहे मित्रांनो ही वर्गसंख्या ओळखण्याची. एखाद्या संख्येच्या एककाच्या जागेवर जर 2 आला ना ती वर्गसंख्या नसते. 3 आला ती वर्गसंख्या नसते. 7 आला ती वर्गसंख्या नसते. 8 आला ती वर्गसंख्या नसते. हे लक्षात असू द्या मित्रांनो.
ही तिसरी महत्त्वाची माहिती. याच्याही पुढे जाऊन चौथी महत्त्वाची गोष्ट कोणती? एखाद्या संख्येचा वर्ग केला, वर्ग केल्यानंतर जे उत्तर मिळतं त्या उत्तराच्या एकक स्थानी जर 5 आला, एकक स्थानी जर 5 आला तर दशक स्थानी नेहमी 2 हा असतोच. वर्गसंख्येच्या एकक स्थानी 5 आला तर 2 हा असतोच. 2 हा असतोच. मी ही संख्या घेतली बघा आणि तुम्हाला विचारलं ही वर्गसंख्या आहे का, तर ही वर्गसंख्या नाही. कारण एकक स्थानी 5 आला तर दशक स्थानी 2 असायलाच पाहिजे. तो नसला का ती वर्गसंख्या नसते. आलं लक्षात मित्रांनो? 5 आला तर दशक स्थानी 2 असायलाच पाहिजे. याच्याही पुढे जाऊन मित्रांनो पाचवी अत्यंत महत्त्वाची माहिती ती म्हणजे कोणती? एखाद्या संख्येचा वर्ग केला. उदाहरणार्थ आपण 10चा वर्ग करू. उदाहरणार्थ 10चा वर्ग करू. 10चा वर्ग केल्यानंतर उत्तर येतं 100. समजा तुम्ही 100चा वर्ग केला. 100चा वर्ग केला तर उत्तर येईल 10,000. काय इथं लक्षात येतंय बघा, 10चा वर्ग करताना इथं एक 0 1 होता. 10चा वर्ग केल्यानंतर 0 दुप्पट झाले, जोडीने 0 आला. 100 मध्ये 2 0 होते, इथं 4 झाले. याचा अर्थ काय? 0 नेहमी जोडीने येतात. म्हणजेच एखाद्या संख्येचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी जर 0 असला तर दशक स्थानी 0 असायलाच पाहिजे. आला लक्षात? एकदाच 0 आला, समजा ही संख्या घेतो आणि इथं 0 दिला तर ही वर्गसंख्या नसणार. कारण एककाला जर 0 आला तर दशकाला सुद्धा 0 असलाच पाहिजे. 0 हा जोडीने असला पाहिजे. किंवा इथं अजून एक संख्या घेतो बघा मी, अशी. ही संख्या वर्गसंख्या आहे का? नाही. कारण काय? इथं एक जोडी बनली 0ची, इथं सुद्धा जोडी बनलीच पाहिजे. 0 हे जोडीने येतात. आलं लक्षात मित्रांनो? वर्गसंख्येमध्ये 0 हे नेहमी 2-2च्या गटाने येतात. आता याच्याही थोडंसं पुढे जाऊ मित्रांनो. उदाहरणार्थ 90चा वर्ग करू आपण. 90चा वर्ग करताना तुम्हाला माहिती आहे 0 जोडीने येणारच, म्हणजे इथं 2 0 होणार, बरोबर की नाही? आणि 9चा वर्ग 81. येत आहे लक्षात? आता अशा पद्धतीने 0 नेहमी 2-2च्या जोडीने येतात. समजा 900चा वर्ग केला, 900चा वर्ग, तर 0 इथं 2 येतं, इथं 4 0 होणार. मग येत आहे लक्षात आता? आणि 9चा वर्ग पुन्हा 81. आलं लक्षात? तर इथं मी तुम्हाला सांगितलं 0 हे जोडीने येतात. म्हणजे 2 येतील, 4 येतील, 6 येतील, 8 येतील, 10 येतील, असेच 0 येतील. 5 0 किंवा 3 0 किंवा 7 0 असं येऊ शकत नाही वर्गसंख्येमध्ये. आणि याच्या उलट जर करायचं असलं, याचं वर्गमूळ जर काढायचं असलं तर इथं 4 0 आहे ना, वर्गमूळ काढताना 4च्या निम्मे करा, 2च 0 द्या आणि जी संख्या दिली तिचं वर्गमूळ काढा. आलं लक्षात? लगेच कळतं आपल्याला तो 900चा वर्गमूळ आहे, 900चा वर्ग आहे तो. आता महत्त्वाची माहिती काय? जेव्हाही एखादी संख्या वर्गसंख्या असते तिच्या उजवीकडे 2-2च्या गटाने 0 सुद्धा असतात. ही जर वर्गसंख्या असली तर 0 सोडल्यानंतर जी संख्या उरते ना ती सुद्धा वर्गसंख्या असते. ती सुद्धा वर्गसंख्या असते. बघा हे 0 काढून टाकले ना, ही 81 उरली, ही सुद्धा वर्गसंख्या आहे. उदाहरणार्थ 36 वर 2 0 ही पूर्ण वर्गसंख्या आहे. असं जर म्हटलो मी तर हे 2 0 काढल्यानंतर जी संख्या उरते ना ती सुद्धा वर्गसंख्या असते, कारण ती 6चा वर्ग आहे. आणि हे 2 0 ऐवजी 1 0 लिहिला, याचा अर्थ 60चा वर्ग हा 3600 आहे, 3600 आहे. तर आलं लक्षात मित्रांनो? वर्गसंख्येसंबंधी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली मित्रांनो. आता आपण जाणार आहोत प्रश्नांकडे. काही प्रश्न घेऊ आणि मग तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला जी माहिती दिली त्या माहितीचा उपयोग कसा होईल आणि प्रश्नाचं उत्तर कसं झटकन मिळतं आपल्याला समजून घेतलेल्या माहितीमुळे, ते तुमच्या लक्षात आणून देतो. आता तर चला प्रत्यक्ष आता प्रश्न घेऊया. चला तर मित्रांनो समजून घेऊया यापैकी कोणकोणत्या संख्या पूर्णवर्ग संख्या नसणार. सर्वात पहिला पर्याय आहे. या पर्यायाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे एकक स्थानी 8 आहे. पूर्णवर्ग संख्या होण्यासाठी 2 3 7 8 हा एकक स्थानी अजिबात यायला नको, तरच ती पूर्णवर्ग संख्या असू शकते. जर 2 असला किंवा 3 असला किंवा 7 असला किंवा 8 असला एकक स्थानी तर ती 100% पूर्णवर्ग संख्या नसते.
तर आपल्याला एक पर्याय कळला की ही ए पर्यायाची जी संख्या असेल ती पूर्ण वर्ग संख्या नसणार. एक संख्या नाहीये. दुसरी, या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे बघा. आपण माहिती घेतली. काय माहिती घेतली मित्रांनो? एकक स्थानी एखाद्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 आला तर दशक स्थानी 2 आलाच पाहिजे. इथं मात्र 2 आलेलं नाही, म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. आता शेवटचा सी पर्याय बघा. इथं सुद्धा एकक स्थानी 0 आला. शून्यावरून सुद्धा आपण एक महत्त्वाची माहिती समजून घेतली, ती म्हणजे एकक स्थानी 0 आला तर त्या वर्ग संख्येमध्ये 0 हे जोडी जोडीने आले पाहिजे. मग एकक स्थानी 0 आला तर दशक स्थानी असलाच पाहिजे. आलं लक्षात? इथं मात्र तसं परिस्थिती नाहीये, म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. तुम्हाला एक कळलं की दिलेल्या पर्यायापैकी एकही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग पर्यायाचं उत्तर जे योग्य असेल ते लिहून टाकायचं. सोपं आहे की नाही मित्रांनो? हे आपल्याला कधी कळू शकतं? आपल्या समोर अशी संख्या दिसली की आपल्याला भीती वाटते. हे XYZM काय आलं मधीच? कारण आपल्याला माहित असतं एखादी संख्या देतील आणि ती पूर्णवर्ग संख्या आहे की नाही ओळखायचं, पण इथं संख्याच दिली नाही. इथं अशी परिस्थिती निर्माण केली तुमच्या समोर, तरी सुद्धा ओळखता यायला पाहिजे. गोंधळात टाकणार होता मित्रांनो, परंतु घाबरायचं काही कारण नाही. आपल्याला माहिती झालंय ना एखादी संख्या पूर्णवर्ग संख्या आहे की नाही कसं ओळखायचं, बरोबर की नाही? तर त्यावरून ठरवा आणि याचं उत्तर लिहून टाका. अशा टाईपचा प्रश्न जर आला आता मात्र तुमच्याकडून चुकला नाही पाहिजे. चला आता पुढचा प्रश्न समजून घेऊया. चला तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हा प्रश्न सोडवताना खूप मित्रांना अडचण येते. कसं बघा, 63,535 ही एक संख्या दिली. या संख्येतून किती वजा करावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल? आता यातून किती वजा केल्यानंतर जे शिल्लक उरेल ती उरलेली संख्या पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे, असा हा प्रश्न आहे. मग 63,535 मधून 25 वजा केले तर पूर्ण वर्ग संख्या मिळेल का? 31 वजा केले तर मिळेल का? 30 वजा केले तर मिळेल का? की 41 वजा करावं लागतील तेव्हा पूर्ण वर्ग संख्या मिळेल? आणि मग हे वजा केल्यानंतर जे उत्तर मिळेल ना ती पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे. हे आपल्याला माहित असेल का मित्रांनो? यातून किती वजा करावं म्हणजे पूर्ण वर्ग संख्या येईल, हे कसं शोधायचं? त्यासाठी पुन्हा एकदा आपण जे समजून घेतलं ना सुरुवातीला बेसिक, त्याचाच उपयोग करायचा मित्रांनो. कसा बघा, 63,535 मधून 25 जर वजा केले तर उत्तर काय येतं? 63,510. बरोबर, 25 वजा करून टाकले, उत्तरच काढू ना डायरेक्ट पहिल्यांदा आपण. 31 जर वजा केले तर 63,504 उत्तर येईल. बरोबर, हे 4 आणि 31 35 होतील. बरोबर, 30 वजा केले तर काय होईल? 35 मधून 30 काढले तर 5 उत्तर येईल. 63,505 येत आहे लक्षात आता. आणि 41 जर वजा केले तर 35 मधून 4 94 राहतील. त्याहीपेक्षा सोपं जाऊ, 31 वजा केले तर 504 राहता. 41 वजा करायचे म्हणजे अजून 10 वजा करू म्हणजे 63,494. आलं लक्षात आता? आता ही कोणती, याच्यातली कोणती पूर्णवर्ग संख्या आहे तेच तुमचं उत्तर असणार. बरोबर की नाही? 25 वजा केल्यानंतर उत्तर मिळालं नाही, ही पूर्णवर्ग संख्या आहे का? नाही. कारण काय? कारण 0 आलाय, दशक स्थानी सुद्धा 0 असायला पाहिजे. ही वर्ग संख्या नसणार म्हणजे हा पर्याय, पहिला पर्याय तुमचा बरोबर नाही, चुकीचा पर्याय तो. 25 वजा करून चालणार नाही. दुसरं काय, 31 वजा केल्यानंतर 0,4 आला तर इथं आपल्याला लक्षात येत नाही. 2, 3, 7, 8 आला तर ती पूर्णवर्ग संख्या नसते. इथं मात्र 4 आलाय म्हणजे पूर्णवर्ग संख्या असू शकते. थांबा जरा, इथं 5 आला तर इथं 2 असायला पाहिजे होता, म्हणजे हे उत्तर सुद्धा तुमचं चुकीचं आहे. इथं 4 आला, इथं 9 आला तर आपल्याला इथं सांगता येत नाही ही किंवा हे दोन उत्तर असू शकतात. मग शोधायचं कसं? तुम्हाला मी बेसिकमध्ये सुरुवातीला माहिती देताना समजावून दिलं मित्रांनो. डिजिटल सम करा. डिजिटल सम जर 1, 4, 7 आणि 9 यापैकी कोणती एक डिजिटल सम आली तर समजायची ती पूर्णवर्ग संख्या असू शकते. यापेक्षा वेगळी डिजिटल सम जर आली ना तर ती पूर्णवर्ग संख्या नसणारच. मग डिजिटल सम काढूया आपण. 6 आणि 3 9, 5 आणि 4 9, 9 9 18 होतात. 18चा पुन्हा 8 अधिक 1 होईल म्हणजे 9. बरोबर, म्हणजे इथं 9 डिजिटल सम जर 9 आली तर पूर्णवर्ग संख्या असू शकते, असेलच असं नाही. याची डिजिटल सम घेऊ मित्रांनो. डिजिटल सम काढताना 9 9 कट करा. बघा इथं 6 आणि 3 9 कट करून टाकले, 5 आणि 4 9 कट करून टाकले, उरले काय? 0 ना. म्हणजे 0 म्हणजेच 9, पूर्ण भाग गेला 9 ने, याचा अर्थ 9 उरलाय. 9 ही डिजिटल सम. पुन्हा एकदा करू आपण तसंच. 0 जर उरला तर 9 पकडायचा.
6 आणि 3 9 काढून टाकले, हे 9 काढून टाकले, उरले 8. याची डिजिटल सम 4 आणि 4 8 उरली, याची डिजिटल सम 8 आली. डिजिटल सम जर 1 आली तर पूर्णवर्ग संख्या असू शकते, 4 आली तर पूर्णवर्ग संख्या असू शकते, 7 आली तर पूर्णवर्ग संख्या असू शकते, 9 डिजिटल सम आली तर पूर्णवर्ग संख्या असू शकते. पण यापेक्षा वेगळी डिजिटल सम जर आली तर ती पूर्णवर्ग संख्या नसते, 100% नसते. डिजिटल सम 8 आली याचा अर्थ ही सुद्धा पूर्णवर्ग संख्या नाही. म्हणजे 41 वजा केल्यानंतर जे उत्तर मिळेल ती पूर्णवर्ग संख्या नसणार. म्हणजेच 31 वजा करावं लागतील, जे उत्तर येईल ती पूर्णवर्ग संख्या असणार. आता 63,504 ही संख्या कुणाचा तरी वर्ग असणार म्हणजे असणार, कारण एकच पर्याय शिल्लक राहिला, तोच पर्याय बरोबर असणार. येतंय लक्षात मित्रांनो? छोटासा प्रश्न होता पण फार गोंधळात टाकणारा प्रश्न होता. तुम्हाला सोडवायला याला 2-5 सेकंद सुद्धा लागणार नाही. काय केलं बघा, आपण 25 वजा करून उत्तर काढलं, 31 वजा करून उत्तर काढलं, 30 वजा करून उत्तर काढलं, 41 वजा करून उत्तर काढलं. आता हे जे उत्तर आलं हे पूर्णवर्ग संख्या असायला पाहिजे. यातली पूर्णवर्ग संख्या कोणती ना तेवढीच ओळखायची बाकी राहिली. इथं लगेच कळलं 0 डबल पाहिजे, ही नाही. इथं 5 आहे तर 2 पाहिजे होता, ही पण नसणार. ह्या दोघांमध्ये ठरवायचं बाकी राहिलं. डिजिटल सम केली, इथं 8 डिजिटल सम आली, 1 4 7 9 जर आली तर पूर्णवर्ग संख्या असू शकते, ही मात्र 100% नसणार. इथंही उत्तर कळलं, एकच पर्याय शिल्लक राहिला, हाच तुमचा पर्याय बरोबर उत्तर. तर अशा टाईपचा प्रश्न जर आला ना मित्रांनो, आता तो चुकला नाही पाहिजे, कारण हा प्रश्न सोडवणं तितकं सोपं नाही. तुम्हाला पूर्णवर्ग संख्या याच्यातला ह्या ज्या संख्या आल्या ना, ह्या संख्या कुणाचा वर्ग आहे शोधत बसावं लागेल. ते शोधायची गरज नाही मित्रांनो. त्यासाठीच तर मी तुम्हाला म्हटलं होतं आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार. यामध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ना ती अत्यंत महत्त्वाची माहिती असणार, अगोदरच सांगितलं होतं. आणि त्या माहितीवर आधारित मी जे प्रश्न घेतोय ना ते प्रश्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. यापुढे सुद्धा असेच महत्त्वाचे 4-5 प्रश्न आहेत, ते सुद्धा मी घेणार आहे. पण मित्रांनो, मी तुमच्यासमोर 2 प्रश्न सोडून दाखवले. हे सोडवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाकायचं लगेच. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता पुन्हा तसाच प्रश्न आहे मित्रांनो, त्याच पद्धतीने सोडवायचा. 7201 मध्ये किती मिळवावे म्हणजे पूर्णवर्ग संख्या मिळेल. आता वर्ग संख्या मिळवण्यासाठी याच्यामध्ये किती मिळवायचे, तर 7201 मध्ये 24 मिळवू आपण. 24 जर मिळवले तर इथं 7225 होणार मित्रांनो, बरोबर. 24 मिळवले तर 7225 होणार. 25 मिळवले तर 7226 होणार. 26 मिळवले तर 7227 उत्तर येणार. आणि 27 मिळवले तर 7228 उत्तर येणार. आता यातली कोणती संख्या वर्ग संख्या आहे त्यावरून तुम्हाला पर्यायाचं उत्तर मिळेल, बरोबर की नाही. मिळवूनच टाकले आपण, आलेलं उत्तर पूर्णवर्ग संख्या आहे की नाही शोधायचं फक्त. आता तर इथं 5 आला एकक स्थानी, दशक स्थानी 2 सुद्धा आला. याचा अर्थ ही पूर्णवर्ग संख्या असू शकते. लक्षात घ्या मित्रांनो, असू शकते, नक्की माहीत नाही आपल्याला. लक्षात घ्या, पूर्णवर्ग संख्या असू शकते. पुढे बघा, इथं लक्षात येत नाही आपल्याला 6 आणि 2चं काय करावं लागेल. इथं 26 आला, इथं हे आपल्याला लक्षात येत नाही ना, थोडं थांबा. 7 आलाय म्हणजे ही पूर्णवर्ग संख्या नसणार, 8 आला ही सुद्धा पूर्णवर्ग संख्या नसणार. म्हणजे आपला हा पर्याय नाही, हा पर्याय नाही, बरोबर. ह्या 2 पैकी एक कोणता तरी पर्याय बरोबर असणार. तुम्ही म्हणाल हे का नाही, कारण 2 3 7 आणि 8 यापैकी कोणता तरी एकच अंक जर एकक स्थानी आला तर ती पूर्णवर्ग संख्या नसते, बरोबर. आता या दोघांपैकी एक असणार. इथं 25 आले म्हणून ती पूर्णवर्ग संख्या असेलच असं नाही मित्रांनो. आता शोधूया आपण. काय सांगितलं मी, ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होईल की यातली कोणती, तर डिजिटल सम तयार करा. बघा, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 15 16, 16 उत्तर आलं. याचा अर्थ डिजिटल सम आली याची 7, बरोबर. 6 आणि 1 पुन्हा 7 होईल ना. तुम्हाला मी काय सांगितलं, डिजिटल सम 1 4 7 आणि 9 जर आली, यापैकी कोणती तरी एक जर आली तर ती पूर्णवर्ग संख्या असू शकते. म्हणजे ही पूर्णवर्ग संख्या असू शकते. याची डिजिटल सम चेक करू. 7 आणि 2 9 होतात, काढून टाकू. 9 9 काढून टाकायचे. ज्याची बेरीज 9 होईल ना ते काढून टाका. 0 जर उरला तर 9 म्हणायचं आणि बाकी उरल्यानंतर समजतंय तुम्हाला डिजिटल सम. बघा, 7 आणि 2 9 काढून टाकले, 6 आणि 2 8. याची डिजिटल सम असणार आहे 8. 1 4 7 9 यापैकी आहे का, नाही. म्हणजे ही 100% पूर्णवर्ग संख्या नसणार. पहिला पर्याय तुमचं उत्तर बरोबर आहे.
प्रश्न कसा सोडवायचा हे लक्षात घ्या मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं नसेल ना तर प्रश्न कसा सोडवला ना, हा अगोदरचा पण आणि हा पण दोन्ही प्रश्न परत एकदा समजून घ्या. इथं तुमच्या लक्षात आलं असेल की दोन पर्याय असे आपल्या समोर आले की यातलं कोणता पर्याय बरोबर हे शोधता येईना आपला. अशा वेळेस आपण डिजिटल समचा उपयोग केला. डिजिटल समचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला उत्तर 99% मिळतंच मित्रांनो, काळजी नका करू. आणि म्हणूनच तर मी सुरुवातीला तुम्हाला वर्गसंख्येसंबंधी महत्त्वाची माहिती दिली. अजूनही काही प्रश्न बाकी आहे मित्रांनो, तेही समजून घेऊया. तर चला मित्रांनो, हा एक फसवा प्रश्न आहे. खूप साऱ्या मित्रांना अशा प्रश्नामध्ये उत्तर माहीत असतं पण नजर चुकीने त्यांच्याकडून पर्याय चुकून जातो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपल्याकडून चुकला नाही पाहिजे. सोपा प्रश्न आहे. पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? 625 ही वर्गसंख्या आहे. 25चा वर्ग येतो, बरोबर की नाही? आता इथं 625 सर्वांमध्ये दिसता पण यातली एकच संख्या अशी आहे की ती पूर्ण वर्ग संख्या आहे. कोणती सांगा बरं? आपण जी माहिती घेतली ना त्यावर आधारित तुम्ही याचं उत्तर एकदम झटकन सोडू शकता. इथं दशांश तळ आलंय. दशांश तळाबाबत मी काय सांगितलं? पूर्ण वर्ग संख्येच्या बाबत जेव्हाही दशांश तळ येईल, दशांश तळाच्या उजवीकडे जी दशांश तळ सोडली असतात ती एकतर 2 असतील किंवा 4 असतील किंवा 6 असतील किंवा 8 असतील किंवा 10 असतील. बस एवढंच लक्षात ठेवा. तर इथं 4 सोडली बघा दशांश तळ, हाच पर्याय तुमचा बरोबर आहे. इथं 3 दशांश तळ सोडली ना, हा पर्याय चुकीचा. ही पूर्ण वर्ग संख्या नसणार, ही सुद्धा नसणार कारण इथं 5 दशांश तळ सोडली, इथं एकच दशांश तळ सोडलंय. याचा अर्थ हा सुद्धा पर्याय तुमचं उत्तर नाही. तर पूर्ण वर्ग संख्या ही असणार कारण याचं वर्गमूळ काय? 625चं वर्गमूळ 25 केलं आणि 4 दशांश तळ सोडली, याचा अर्थ वर्गमूळामध्ये 2च सोडा. अशा पद्धतीने म्हणजे याचा वर्ग केला की तुम्हाला हे उत्तर मिळेल. आलं लक्षात मित्रांनो? सोपा प्रश्न होता पण आपल्या चटकन लक्षात येत नाही म्हणून मी तुमच्या हे लक्षात आणून दिलं. चला तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. हा खूप गोंधळात टाकणारा प्रश्न आहे पण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर सोडवता येऊ शकतं. खूप आवडणारा प्रश्न आहे मित्रांनो माझा हा. वर्ग संख्येच्या दशक स्थानी 7 असेल तर एकक स्थानी कोणते अंक येऊ शकतात? समजा ही एक वर्ग संख्या आहे बघा, मी अंक लिहितच नाही, ही एक वर्ग संख्या आहे. या वर्ग संख्येच्या दशक स्थानी इथं 7 आहे तर एकक स्थानी कोणते अंक येऊ शकतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 यापैकी कोणते कोणते अंक तिथे येऊ शकतील ते शोधायला सांगितलंय. किंवा इथं प्रश्न असा येऊ शकतो, एकक स्थानी किती अंक येऊ शकतात? तर 2 येऊ शकतात की 4 अंक येऊ शकतात ते शोधायचं. तर तुम्हाला एकदा कोणते कोणते अंक इथे येऊ शकतात हे कळलं ना तर कितीचं उत्तर आपोआप मिळेल, बरोबर? मग 7च्या पुढे इथं कोणते अंक येऊ शकतात ते आपल्याला शोधायचे. कसं? आपण जी माहिती घेतली त्यावरूनच मित्रांनो. बघा, कोणतीही वर्गसंख्या, ही वर्गसंख्या आहे की नाही, वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, बघा त्यापेक्षा सोपं जाऊ आपण. कोणते अंक येऊ शकतात? 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 4 5 6 7 8 9 आणि 0 यापैकी कोणकोणते अंक येऊ शकतात, बरोबर? तर तुम्हाला माहिती मित्रांनो 2 3 7 आणि 8 हा वर्गसंख्येच्या एका स्थानी कधीच येत नाही. राहिला विषय उरलेल्या अंकांचा, बरोबर? इथं एकक स्थानी जर 5 असता तर इथं 2 यायला पाहिजे पण इथे त्यांनी 7 दिलाय, याचा अर्थ 5 पण नसणार, 5 पण येऊ शकणार नाही. एकक स्थानी जर 0 आला तर इथंही 0 असायला पाहिजे कारण 0 जोडी जोडीने येतात. इथं मात्र 7 दिलाय, याचा अर्थ 0 सुद्धा येऊ शकत नाही. राहिलं काय बघा मित्रांनो, तर 1 राहिला, 4 राहिला, 6 राहिला आणि 9 राहिला. म्हणजे एक तर 71, इथं 7 आणि 1 71 होऊ शकते किंवा 7 आणि 4 होऊ शकते ती संख्या, किंवा 7 आणि 6 होऊ शकते किंवा 7 आणि 9 होऊ शकते. बघा ह्या 4 संख्याच तिथं पॉसिबल आहे, अशाच संख्या येऊ शकतात. पण आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की 71 जर इथं आली तर ती वर्गसंख्या असेल का? 74 जर आली तर ती वर्गसंख्या असेल का? 76 आली तर वर्गसंख्या असेल का? 79 आली तर वर्गसंख्या असेल का? तर यासाठी मित्रांनो मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जे तुमच्या लक्षात राहिलं की नाही माहीत नाही मला, वर्गसंख्येच्या बाबतीतच हे समजावून दिलं, ते पुन्हा एकदा सांगतो बघा.
1 पासून 24 पर्यंत 1 पासून 24 पर्यंत सर्व संख्यांचे तुम्ही वर्ग केले. 1 चा वर्ग केला, 2 चा केला, 3 चा केला, 4 चा केला, असं 24 पर्यंत सर्व संख्यांचे वर्ग केले. त्या सर्व संख्यांचा वर्ग केल्यानंतर त्या संख्यांच्या एकक आणि दशक स्थानी जे अंक येतात ना, एकक आणि दशक स्थानी जे अंक येतात ना, तेच अंक तिथून पुढे कोणत्याही संख्येचा वर्ग करा, त्यामध्ये तेच अंक असतात, नवीन अंक येत नाही. उदाहरणार्थ 21 चा वर्ग केला तर 441 उत्तर येतं. 22 चा वर्ग केला, 23 चा वर्ग केला, 24 चा वर्ग केला तर मित्रांनो 476 उत्तर येतं. सॉरी 576 उत्तर येतं. 24 चा वर्ग केला तर 576 उत्तर येतं. किती येतं? 576. ह्या 1 पासून 24 पर्यंत तुम्ही ज्या संख्यांचा वर्ग केला त्या सर्व संख्यांचे एकक आणि दशक स्थानी बघा, इथं 41 येईल, इथं 76 येईल, असे. 20 चा वर्ग केला तर 2 दुणे 4, 400 येतो, 2 शून्य येतात. तुम्ही 13 चा वर्ग केला तर 169 येतो, म्हणजे इथं 69 आला. 1 पासून 24 पर्यंत संख्यांचे वर्ग केल्यानंतर एकक आणि दशक स्थानी जे अंक येतात ना, तेच अंक 24 पासून पुढे तुम्ही कोणत्याही संख्यांचा वर्ग करा, तेच अंक येतात, वेगळे अंक येत नाही. इथं 24 चा वर्ग केल्यानंतर एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून 76 होतात. इथं आपला 76 दिसतोय, याचा अर्थ फक्त 76 इथं असू शकतो, 6 असू शकतो इथं. कारण 1 पासून 24 पर्यंत कोणत्याही संख्यांचा वर्ग केला तर त्याच्या एकक स्थानी दशक स्थानचा अंक मिळून 79 नसतो, 74 नसतो, 71 सुद्धा नसतो, फक्त 76 असतो. म्हणून ही जर वर्गसंख्या असेल तर या वर्गसंख्येच्या एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून 76 होऊ शकतो. फक्त 71 बनू शकत नाही, 74 होऊ शकत नाही, 79 होऊ शकत नाही, फक्त 76 बनू शकतो. म्हणून एकक स्थानी कोणते अंक येऊ शकतात? फक्त 6 हा अंक येऊ शकतो. आलं लक्षात? आणि किती अंक येऊ शकतात जर विचारलं तर फक्त एक अंक येऊ शकतो, तो कोणता? 6. आलं लक्षात मित्रांनो? आता शेवटचा एक प्रश्न मी घेणार आहे, जो असाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तोही समजून घेऊ मित्रांनो. म्हणजे मित्रांनो वर्गसंख्येसंबंधी आजच्या व्हिडिओ तुम्हाला जे द्यायचं होतं ते सगळं देऊन होईल. तर शेवटचा एक प्रश्न बाकी आहे, तोही समजून घेऊया. हा एक अत्यंत महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. एका वर्गसंख्येमध्ये 7 अंक आहे, तर तिच्या वर्गमुळात किती अंक असतील? वर्गसंख्या किती अंकी सांगितलं तुम्हाला, तिचं वर्गमूळ काढलं तर किती अंकी उत्तर येईल, असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सोडवताना मित्रांनो नेहमी लक्षात असू द्या, अंक किती आहे? 7, म्हणजे विषम अंक आहे, म्हणजे विषम संख्येत अंक आहे. 7 ही विषम संख्या आहे, बरोबर की नाही? समसंख्येत जर अंक असतील तर काय करायचं आणि विषम संख्येत अंक असतील तर काय करायचं? विषम संख्येमध्ये जर अंक असतील तर त्यामध्ये 1 मिळवा, उत्तर 8 येईल, त्याला 2 ने भाग द्या, जे उत्तर येईल ते वर्गमुळात असणार. म्हणजे 7 अंक आहे ना वर्गसंख्येमध्ये, तर तुम्ही त्यामध्ये 1 मिळवा. 1 का मिळवला? कारण ते विषम अंक आहे, 7 ही विषम संख्या आहे, बरोबर? त्यामध्ये 1 मिळवा, 8 केले, त्याला भागिले 2 करा, उत्तर येईल 4 ना. याचा अर्थ 7 अंक असणाऱ्या वर्गसंख्येचं वर्गमूळ काढलं तर वर्गमुळामध्ये 4च अंक असणार. हे तुम्ही प्रत्यक्ष करून बघा मित्रांनो कॅल्क्युलेटरवर, तर 4 अंक असणार. समजा समसंख्येत जर अंक असतील, समजा इथं जर प्रश्न आला एका वर्गसंख्येमध्ये 12 अंक आहे, तर तिच्या वर्गमुळात किती अंक असतील? तर 12 ही समसंख्या आहे ना, मग 12ला 1 मिळवायचा नाही, समप्रमाणात समसंख्येत जर अंक असतील ना तर डायरेक्ट 2 ने भाग द्या, 6, तर वर्गमुळामध्ये 6 अंक असणार. आलं लक्षात मित्रांनो? उदाहरणार्थ मित्रांनो 613,089 ही एक वर्गसंख्या आहे. कुणाचा वर्ग आहे मला माहित नाही, पण ही वर्गसंख्या आहे. ह्या वर्गसंख्येच्या वर्गमुळात किती अंक असतील ते ओळखायचंय. मग काय, इथं संख्या दिली ना, मग अंक मोजा पहिल्यांदा. 1 2 3 4 5 6, 6 अंक आहे ना. संख्येमध्ये अंक आहे ना, त्याला डायरेक्ट 2 ने भाग देऊन टाका. म्हणजे ह्या संख्येचं वर्गमूळ जर काढलं तर वर्गमूळ जे येईल ना त्यामध्ये 3च अंक असणार. अशा टाईपचा हा प्रश्न आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये वर्गसंख्येच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. ती माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली का नाही मला नाही सांगता येणार मित्रांनो. आणि मित्रांनो खरोखर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली ती जर खरोखर महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप सारे मित्र आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात, त्यांना व्हिडिओ आवडतात देखील, पण त्यांच्याकडून चॅनलच सबस्क्राईब करायचं राहून जातो. तर मित्रांनो पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.
कारण तुम्हाला माहिती मित्रांनो, आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि अशा ह्या व्हिडिओची तुमच्या मित्रांना गरज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुमचाही फायदा होऊ द्या, तुमच्या मित्राचा सुद्धा फायदा होऊ द्या मित्रांनो. तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलला सपोर्ट होतो मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, याची प्रतिक्रिया मात्र अवश्य या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायची नाही. ज्याला कुणाला आपल्या व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करायचं आहे ना, त्या सर्वांनी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं. तिथं मी व्हॉट्सॲप चॅनलची लिंक ठेवली. त्या लिंकला प्रेस करा आणि आपला व्हॉट्सॲप चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरायचं नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. गणितासंबंधी असाच एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटी येईल. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.